एक महिला आहे ना बस स्टँडवर बसलेली होती, बराच वेळ होतो. तर त्या दरम्यान काय होतं, बस स्टँडवर खूप वेळ बसल्यावर तिची ना एका पुरुषाशी ओळख होते. त्या पुरुषाने त्या महिलेला सांगतो की मी शिक्षक आहे. मग त्या महिलेने त्या तरुण पुरुषाशी चांगल्या गप्पा मारल्या. मग त्या तरुण शिक्षकाला म्हणाले की तुमच्या ओळखीने मला कुठंतरी काही जॉब वगैरे असेल तर सांगा. तर तो म्हटला हो नक्कीच सांगेल. त्यानंतर फोन नंबर देतात एकमेकांना. तर शिक्षक जो तरुण असतो त्या महिलेला फोन नंबर दिलेला असतो आणि तिला म्हणाला तुम्हाला काही अडचण आली तर मला फोन नक्की करा. मग ते दोघे आपापल्या प्रवासासाठी निघतात. तर महिला काय करते, महिलाचं संभाषण चालूच होतं. ती खूप गप्पा गोष्टी करत असते. त्यांची खूप मैत्री होते. आता नंबर तर दिलेलेच असतात. त्यानंतर काय होतं, तो जो शिक्षक असतो तरुण तो म्हणतो की मला भेटायला या, तुमच्यासाठी चांगलं काम बघितलं आहे मी. आता तिला वाटतं चला आपल्याला काम पण भेटत आहे. तर तो तरुण काय करतो, महिलेला थेट रूमवर नेतो आणि महिलाबरोबर असं कृत्य करतो. तर तिच्या पायाखाली जमीन हादरते. तर काय हे पूर्ण स्टोरी बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. कुठे घडली घटना, काय घडली, कशी घडली, आपण सगळं व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपल्या चॅनलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनल. आजची जी घटना आहे बीड जिल्ह्यामध्ये 50 वर्ष महिला असते. जी महिला बीडच्या बस स्टँडवर बसलेली होती. तर तिथं बराच वेळ बसते. नंतर तिची ओळख एका पुरुषाशी होते. तो पुरुष तिला सांगतो की मी शिक्षक आहे. दोघांच्या गप्पा चांगल्या रंगतात. मग एकमेकांना नंबर देतात. चांगलं संभाषण होतं दोघांमध्ये, चांगल्या गप्पा रंगतात. त्यानंतर तो शिक्षक आहे ना जो महिलेला कॉल करतो आणि सांगतो की मी तुमच्यासाठी काम बघितलं आहे, बीडच्या स्टेशनवर भेटायला या. तर तिथं बोलवतो तो त्या महिलेला बीडच्या स्टेशनवर. 4 चाकी गाडी घेऊन येतो आणि त्या महिलेला गाडीत बसवतो आणि थेट रूमवर घेऊन जातो. त्याच्याबरोबर ड्रायव्हरसुद्धा असतो गाडी चालवण्यासाठी. हे 3 जणं रूमवर जातात. जी महिला आहे ती पाठीमागच्या सीटवर बसते. दोघांच्या गप्पा चांगल्या रंगतात. त्यानंतर ते रूमवर जातात. तिथं गेल्यावर तो शिक्षक तिचा फायदा घेतो. गप्पा गोष्टी वाढल्यानंतर फायदा घेतो, जबरदस्ती करायला लागतो. महिलेवर तुटून पडतो. सगळं झाल्यानंतर मग त्या महिलेला खूप पस्तावा येतो. ती डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाते आणि ते शिक्षक तरुणाची तक्रार करते. ते सगळं काय घडलं, कसं घडलं, काय पोलिसांना सगळं सांगते की मला नोकरीचं आम्ही दाखवलं, रूमवर नेलं आणि माझ्यावर अत्याचार केला. तर आता पोलीस सगळं तपास करत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं स्टोरीतून? त्या महिलेने असं कोणावर कसा विश्वास ठेवावा आजच्या कलियुगामध्ये आणि डायरेक्ट रूमवर जाते. ठीक आहे, तुम्ही मनमोकळेप्रमाणे बोलता, पण आजकाल कोणावर विश्वास ठेवल सारखं राहिलेलं नाही आहे, पहिल्यासारखे दिवस राहिलेले नाही आहे. तुम्हाला काय वाटतं स्टोरीनं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.